कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी कोण आहे, कुठे राहते मला काहीच नाही माहिती आणि मी शोधण्याचा खूप प्रयत्न केलाय पण नाही सापडले। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। ओह यस। प्रेम, अरे प्रेम, नंदिनी, नंदिनी। इथले ती लोगोची फ्रेम कुठे आहे? मी काय विचारतोय? नंदिनी तुझा काय झालं आदित्य? इथे ते डोळ्यांचे फोटो होते लोगोचे, ते कुठे आहेत? ती मी डस्टबिन मध्ये फेकून दिली। व्हॉट? अँड बाय? आदित्य, आता तुला आयुष्यभर माझेच डोळे बघायचे, मग म्हटलं या लोगोपासूनच सुरुवात करावी। इश्का, ही गोष्ट पर्सनल नाहीये, ही बिझनेस रिलेटेड आहे आणि अजून तरी आम्ही आमच्या कंपनीमध्ये आईने सांगितल्याशिवाय कुठलेही बदल करत नाही। आणि मोरओव्हर ते डोळे आमच्या कंपनीसाठी लकी आहेत, सो ते बदलले जाणार नाही। यू गेट दॅट? हाय। हो आई, चालेल, काही प्रॉब्लेम आहे का? बरं, एनिवे मी आलोच घरी आलो। नंदिनी, ती फाईल मला घरी पाठवून दे। आई काय झालं? तू अर्जंट बोलून घेतलंस? इथे जाऊ देवी आई, तुम्ही बोलवलत मला? ये पारू, आदित्यच्या बाजूला उभी राहा। मला सगळ्याच गोष्टींची खबर असते ह्याची कल्पना आहे ना तुम्हाला? तुम्ही जे करताय ते आता घरपर्यंत येऊन पोचलंय। म्हणजे चुका तुम्ही करायच्या आणि ते इतर लोकांनी सांभाळायच्या, हे किती दिवस चालणार आहे अजून? आई काय काय झालंय? सावित्री? हो मॅडम, आणते। आई प्लीज मला सांगशील का काय झालं नेमकं? कळेल, सगळ्यांनाच कळेल। हे कापड काढा।
ब्रँड अम्बॅसिडर म्हणून खूप उडतीयस ना तू. नाही तुझे पंख छाटून तुला जमिनीवर आणलं तर नाव लावणार नाही. अरे तुम्ही अवॉर्ड फंक्शनला नाही जाऊ शकलात म्हणून त्यांनी तुमच्या ट्रॉफीज घरी पाठवले. आई काय तू पण. Congratulations, bro. Thank you so much. Congrats, Paru. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन. Thank you so much. अभिनंदन पारू. आय एम सो प्राऊड ऑफ यू. थँक्यू. Thank you, Kaka. Paru, I will be possible. कॉंग्रॅच्युलेशन आदित्य. Thank you. कॉंग्रॅच्युलेशन पारू. थँक्यू. Fine. तुझं तुझ्या कामाप्रती जे समर्पण आहे ना पारू, त्यामुळेच तू इथवर येऊन पोचलीस. गावाकडून आलेली एक मुलगी, ते एक इंटरनॅशनल मॉडेल, हा तुझा प्रवास खरंच कमाल आहे. अगं किती गावाखेड्यातल्या मुलींसाठी तू प्रेरणा आहेस. कसलाही न्यूनगंड न बाळगता प्रामाणिकपणे आपलं काम करत राहणं तुम्हाला यश नक्की मिळेल. खरंच मला तुझा खूप अभिमान आहे. अनुष्का, आदित्यला ओवाळ. अनुष्का, पारूला सुद्धा ओवाळ. पारू, अहिल्या मॅम बोलल्या ते खरं आहे. तू खरंच खूप कष्टाळू प्रामाणिक आहेस. तू या घरासाठी कंपनीसाठी इम्पॉर्टंट आहेसच, पण तू माझ्या आणि आदित्यच्या नात्यामधला एक खूप इम्पॉर्टंट दुवा आहेस. खरं तर तुझ्यामुळेच मला आदित्य कळतोय आणि मी त्याला समजून घेते. थँक्यू सो मच. दामिनी मॅडम, आजवर बेड टी हा प्रकार असतोय माहिती होतं मला, पण आपण डायनिंग वर न जाता नाश्ता आपल्या समोर येणार, जरा जास्त भारी आहे. मज्जा आली आहे मला. सावित्री, खरं तर मीच येणार होते वर नाश्त्याला, पण आता तू घेऊन आलीयस तर मी इथेच खाऊन घेते. काय केलंय? दामिनी मॅडम, काय आहे? काय आहे? हा? अहिल्या मॅडमनी हा काळा रंग लावूनच तुम्हाला बाहेर यायला सांगितलंय. का? काल लावला ना काळा रंग? रोज रोज काय आहे? रंगपंचमी आहे का इकडे? मला माहित नाही मॅडम, मला फक्त हा रंग घेऊन तुमच्याकडे यायला सांगितलंय आणि हा रंग लावूनच तुम्हाला बाहेर बोलवलंय. त्यांनी सांगितलं आणि तू आलीस? हे घे, हे घ्यायचं, निघायचं. मी निघाले नाश्ता करायला. दामिनी मॅडम, काय झालं दामिनी? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.